मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह महायुती सरकारने सुरू केलेली एकही योजना बंद केली जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली। खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आज अखेर कोणतीही चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली नाही, त्यामुळे या मुद्द्यावरून आमदार पाटील यांची कुणीही राजकीय बदनामी करू नये अशी सूचनाही बावनकुळे यांनी केली आहे। विधानसभा निवडणूक काळात भावी मुख्यमंत्री म्हणून महाविकास आघाडीच्या 11 जणांनी फलक लावले, पण खरी बाजी देवेंद्र फडणवीस यांनी मारली असा टोलाही बावनकुळे यांनी विरोधकांना लगावला। भाजपच्या वतीने आज कोल्हापुरात पश्चिम विभागीय संघटन पर्व कार्यशाळा घेण्यात आली होती। या कार्यशाळेच्या समारोपानंतर नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसह कोणतीही योजना महायुती सरकार बंद करणार नाही, मात्र ज्या लाडक्या बहिणी योजनेचे निकष डावलून लाभ घेत आहेत त्यांनी स्वतः या योजनेतून बाजूला व्हावं आणि गरीब गरजू लाडक्या बहिणींना या योजनेचं लाभार्थी बनवावं असं आवाहन केलं। माननीय देवेंद्र फडणवीसचं सरकार एकही योजना बंद करणार नाही। माननीय देवेंद्रजी आणि आम्ही सर्व मंत्रिमंडळात बोलताना एवढंच म्हटलं, कुणावरही कारवाईची गरज नाही, कुणाचेही पैसे वापस घ्यायचे नाही, पण योजनेची जी व्याख्या आहे, योजनेच्या व्याख्यात जे लोक बसत नाही त्यांनी मात्र कमी केलं पाहिजे। आमच्या लाडक्या बहिणींना आहे, ज्यांना आवश्यकता नाही आहे त्यांनी अशा मध्यमवर्गीय आणि ज्या आर्थिक दुर्बल लोकांची योजना घेऊ नये। ही आर्थिक दुर्बल महिलांना मजबूत करण्याकरता योजना आणलेली आहे, त्यामुळे आमच्या काही लाडक्या बहिणी ज्यांना गरज नाही त्या सोडून देतील। शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून अनेक वेळा सुरू झाली आहे। आताही फेब्रुवारी अखेरपर्यंत आमदार पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची बातमी राजकीय वर्तुळात पसरली आहे। याकडे नामदार बावनकुळे यांचं लक्ष वेधता त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली। आमदार जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल आज अखेर कोणतीही चर्चा वरिष्ठ पातळीवर झालेली नाही, त्यामुळे या मुद्द्यावरून आमदार पाटील यांची कुणीही राजकीय बदनामी करू नये अशी सूचना बावनकुळे यांनी केली आहे। जयंत पाटीलजींना बदनाम करण्यात काही अर्थ नाही। एका पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत, आतापर्यंत तरी या सेकंदापर्यंत ना जयंत पाटीलजी काही आमच्या केंद्रीय नेत्याशी बोलले आहेत, ना देवेंद्रजीशी बोलले आहेत, ना चंद्रकांत दादाशी बोलले, ना माझ्याशी बोलले आहेत। त्यामुळे जयंत पाटील साहेबांच्या कुठल्याही त्या ठिकाणी त्यांच्या राजकीय आयुष्यावर कुठलाही प्रश्नचिन्ह आपण लावू नये असं मला वाटतं। नामदार धनंजय मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या राजकीय भेटीची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। याचा खुलासाही नामदार बावनकुळे यांनी केलाय। या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात आमदार सुरेश धस मागे हटणार नाहीत। ते प्रामाणिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी कुठल्याही मुद्द्यावर माघार घेतलेली नाही आणि धनंजय मुंडे आणि सुरेश धस जेव्हा माझ्याकडे भेटले तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की संतोष देशमुखाच्या हत्येमध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना अंतिम शिक्षा होतपर्यंत दोघंही धनंजय मुंडे आणि सुरेश धस या दोघांनी आपली जी बाजू आहे ती कायम ठेवलेली आहे आणि सुरेश धस असे कार्यकर्ते आहेत त्यांनी जे मुद्दे हातात घेतले आहेत ते मुद्दे धसाच लावतपर्यंत सुरेश धस काम करणार आहे, त्यांना पूर्ण काम करण्याची मुभा आहे। येत्या काही दिवसात पश्चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीतील काही प्रमुख नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत असं नामदार बावनकुळे यांनी स्पष्ट केलं। यावेळी नामदार चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते।